वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेरी ऑफ स्ट्रक्चर टॉसचा सिलेबस इथे समजून घेणार आहे। कोणते कोणते टॉपिक इथे इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या टॉपिकला इथे किती वेटेज आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा, MSBT डिप्लोमा के स्कीम 3rd इयर सिव्हिल इंजिनिअरिंग सेमिस्टर 5चा जो सब्जेक्ट आहे, बघा के स्कीममध्ये आपण सब्जेक्टला इथं कोर्स बोलतो। बघा, कोर्स आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर टॉस, त्याचा कोर्स कोड आहे 315313। याचा सिलेबस आपण इथे डिटेलमध्ये समजून घेणार आहे। बघा, भले सब्जेक्टचं नाव इथे टॉस असेल, थेरी ऑफ स्ट्रक्चर टॉस असेल, पण इथे 80% इथे न्यूमेरिकल विचारले जातात आणि 20% इथे थेरी एक्झाममध्ये विचारली जाते। बघा, असे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि टॉसचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ती ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा, आता काय काय टॉपिक इथे स्टडी करायचे आहेत। स्लोप अँड डिफ्लेक्शन, बघा तुमचा फर्स्ट। बघा, ॲक्च्युली इथे आपण काय स्टडी करणार आहे तर हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर जो बीम आहे त्याचा आपण इथे स्टडी करणार आहे। तर फर्स्ट आपला चॅप्टर आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन, 14 मार्क्स। डबल इंटिग्रेशन मेथड आणि मॅकोले मेथडचा यूज करून न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे। त्यानंतर फिक्स बीम, आता स्लोप अँड डिफ्लेक्शनचे कमीत कमी 2 ते 3 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतील। देन फिक्स बीम वेटेज 10 मार्क्स, 1 ते 2 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतील। प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा यूज करून न्यूमेरिकल इथे सॉल्व करायचे आहेत। देन कंटिन्युअस बीम वेटेज 16 मार्क्स, 2 ते 3 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतील। क्लॅपेरॉन थेरमचा यूज करून न्यूमेरिकल तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत। बघा, बीमच्या ज्या डिफरंट कंडिशन आहेत, सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोड, सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL, फिक्स बीम विथ पॉईंट लोड, कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉईंट लोड, कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL, याचे न्यूमेरिकल तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत। बघा, कंटिन्युअस बीम 16 मार्क्स। देन मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचं वेटेज 18 मार्क्सचं, कमीत कमी 2 ते 3 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतील। बघा, कंटिन्युअस बीमचे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी इथे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा यूज केला जातो। देन सिम्पल स्ट्रेसेस 12 मार्क्सचं वेटेज आहे, कमीत कमी 2 न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतील। मेथड ऑफ जॉईंट अँड मेथड ऑफ सेक्शन, असं टोटल वेटेज आहे तुमचं 70 मार्क्सचं, प्लस तुमच्या इथे 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्क्सच्या, त्यांचा ॲव्हरेज इथे कन्सिडर केला जाईल। देन तुमचं टोटल वेटेज असेल 100 आउट ऑफ 40, वेटेज असेल 100 आउट ऑफ 40, म्हणजे 40 तुमचं इथे पासिंग आहे। तर असा सिलेबस तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे। याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला बेल आयकॉन बटन इथे प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।